आपण स्क्रीनवरती पाहतोय 100 लर्निंग बॅच. यामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर ही आपली 100वी लर्निंग बॅच आहे. याच्यामध्ये 100 व्हिडिओ, त्याच्यानंतर बॅनर, त्याच्यानंतर ऑडिओ, ई बुक, ॲप्लिकेशन, वेबसाईट आणि कोर्स. आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सर्व्हिस सेंटर काय आहे याच्यामध्ये आपण काय करतोय, बघत आहोत. आता याच्यानंतर तुम्ही जर बघितलात तर ऑलरेडी इथे तुम्ही बघितल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय केलेले आहेत, दिवसा 1,000, महिना 30,000, वार्षिक 12 लाख कमवणारा मोफत सेमिनार रात्री 7 वाजता मोबाईलवर, शौर्य डिजिटल ग्राहक सेवा केंद्र. यामध्ये तुम्ही बघत असाल तर घर बसल्या डॉक्युमेंट व्हॉट्सअप करा आणि तात्काळ ऑनलाईन सेवा मिळवा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर संपूर्ण भारतात घर बसल्या सेवा उपलब्ध आहेत. एजन्सीसाठी कॉल करायचा आहे. अशा प्रकारचा जो बॅनर आहे त्याच्यामध्ये काय केलेले आहे, तुम्ही रेट बघितलेले आहेत. हा बॅनर बघितल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असेल की मी हे कसं करू शकतो. सर्वात पहिल्यांदा कोणताही व्यवसाय असू द्या, जोपर्यंत तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत नाही, डिजिटल मार्केटिंग जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही, काही करू शकत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलात, तुम्हाला काय दिलेलं आहे, व्हॉट्सअपला सर्वात पहिल्यांदा काय केली होती, मिनी वेबसाईट दिली होती. मिनी वेबसाईट दिल्यानंतर आपण काय केलं होतं, त्याला तुम्हाला एडिट करायला लावली होती. आणि एडिट करायला लावल्यानंतर तुम्ही काय केलीत, जी सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुमचं कन्फ्युजन होतं. जर वही आणि पेन घेऊन बसला असाल तर लिहून घ्या, 7276913082 हा नंबर फक्त माझ्याशी असतो आणि मी याच्यावरनं बोलतो. परंतु पेमेंटसाठी जो नंबर आहे तो 7218365310. याच नंबरवरनं तुम्हाला मिनी वेबसाईट असू द्या किंवा ज्या इतर सर्व्हिस सगळ्या आहेत या व्हॉट्सअपवरनं येतात. 7218365310. आता झाला असेल तर आपण पुढे जाऊया. आपण असं बघितलं होतं, घरी बसून मोबाईलवरून मोफत डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स शिकून आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र करा. यामध्ये आपण काय सर. केलं होतं, याच्यामध्ये तुम्ही हॅलो. हा दिसते ना स्क्रीन, स्क्रीन दिसत नाही का? सर, तुमचा नंबर अनेकदा सांगा ना, तुमचा कॉलिंग नंबर. येस, पुन्हा रिपीट सांगतो, कन्फ्युजन तुमचं काय होतं. सेवन हा. टू हा. 76 हा. 91. 9130 हा. एट झिरो. टू हा फक्त कॉलिंग 82. साठी असतो. टायमिंग लिहून घ्या, संध्याकाळी 7 ते 12. आणि पेमेंटसाठी कधी पण लक्ष द्या, 7218365310. तुम्हाला जी पण मिनी वेबसाईट किंवा जे पुढचं काय येणार ना ते एकाच व्हॉट्सअपवरनं येणार, ते 7218365310. मी सेमिनारमध्ये सांगितलं होतं की 7218365310 आणि 72769130 हा व्हॉट्सअपला तुम्हाला शौर्या डिजिटल 1 आणि शौर्या डिजिटल 2 नावाने काय करायचे, सेव्ह करायचे. त्याचा मी फायदा सांगितला होता की तुम्हाला काय होतं की मॅडमने वेबसाईट पाठवल्यानंतर तुम्ही ती बघतच नाही आणि एडिट करत नाही. आज जवळजवळ तिसरा ते चौथा दिवस आहे. मी प्रत्येकाच्या मिनी वेबसाईट बघितल्या. जर मिनी वेबसाईट घेऊन जर तुम्ही एडिट करत नसाल किंवा बाकी गोष्टी करत नसेल तर नाही ना, आपल्याला टाइमपास नाही करायचं ना. जी गोष्ट शिकवली त्याच दिवशीच करायला पाहिजे. येथे लक्षात जाऊया पुढे. हो. ओके. आता आपण इथे बघितल्यानंतर तुम्ही बघितलात पुढे, तुम्हाला आपण सांगितलेलं की 4 प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही कुठेतरी बसताय, ABCD. आता ABCD जर पकडला तर नवीन व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या व्यावसायिकांसाठी, सध्याचा व्यवसाय करतोय तो, किंवा काही गृहिणी किंवा कॉलेज. हे मी का बोलतोय, कारण का सायंकाळी 4 वाजता किंवा रात्री 8 वाजता किंवा 10 वाजता
तिन्ही जरी मीटिंगचं जर सेमिनार आपण घ्यायचं ठरवलं तरी सर्व लोकांना जमत नाही. काही लोक म्हणतात आम्ही ऑफिसला आहोत, 2 तासाची ट्रॅव्हलिंग पकडली तरी आम्ही 8 वाजता पोहोचतो. महिलांचं म्हणणं असतं 7 ते 9 आमच्याकडे काय असतं, जेवण किंवा बाकीचे कामं असतात, आम्ही 10 वाजता असतो. 10 वाजता आपण एक सेमिनार घेतला, त्याच्यामध्ये पण आपल्याला लोकसंख्या दिसली नाही. प्रत्येकाने म्हटलं की रेकॉर्डिंग. मग आपण याच्यावरती ऑप्शन टाकलाय की रेकॉर्डिंग आतापर्यंत आपण युट्यूब वरती देत होतो. आपण ऍप्लिकेशन लॉन्च केलेला आहे. हा संपूर्ण डेमो व्हिडिओ आहे. येते लक्षात. ऍप्लिकेशन मध्ये आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला वेबसाईट भेटलेली नाही. त्याचा युजर नेम भेटला नाही. फक्त तुमच्या व्यवसायाची वेबसाईट भेटली. बरोबर. त्याच्यामध्ये मी अजून एक सांगितलं होतं, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि बिझनेस नेम पाठवा. मी अनेक लोकांना सेमिनार मध्ये सांगितलं होतं, ज्यांचा व्यवसाय नाही त्यांनी रुपाली एंटरप्राइजेस किंवा गुरुदेव असेल तर गुरुदेव डिजिटल किंवा समर नाव असेल तर समर सर्व्हिसेस असं काहीतरी काय करायचं, पाठवायचं. ज्या ज्या लोकांचे पेमेंट आलं होतं, ज्या लोकांचं बिझनेस नाही आलं नाही, आम्ही डायरेक्ट त्याला डिजिटल किंवा एंटरप्राइजेस करून काय केली, ती लीड क्लोज केली. येते लक्षात. आता आपण पुढे जाऊया. शु- मला वाटतं थोडस मी स्लो घेतोय, कारण का परवा फास्ट घेतलं होतं. बरोबर ना? समजेल तुम्हाला, काय होईल, फोटो पण काढता येतील. बरोबर ना? का थोडस फास्ट करू? हॅलो. थोडस फास्ट करू का बरोबर आहे? एकाने कुणीतरी बोललं तरी चालेल, किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. हा बरोबर बरोबर होतोय आहे सर, की. बरोबर. ठीक आहे, ओके. कारण का परवा घाई झाली होती, एकाने सांगितलेलं म्हणून मी रिपीट घेतलाय. आता याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, टेलिग्राम आणि वेबसाईट ह्या वापरतायत पर्सनल. अनेक लोक व्हॉट्सअप हे काय होत आहेत, पर्सनल वापरतायत. आताच वहीमध्ये लिहून घ्या, प्रत्येकाने बिझनेस व्हॉट्सअप काय करायचं, इन्स्टॉल करायचं. बिझनेस व्हॉट्सअप इन्स्टॉल केल्यानंतर याच्यावरती मी कॅटलॉग शिकवणार आहे तुम्हाला. कॅटलॉग कसा बनवतात, प्रोडक्ट कसं बनवतात, हे पण मी तुम्हाला 3 दिवस सांगितलेलं. एकाने पण मला बिझनेस व्हॉट्सअप सर मी केलंय किंवा त्या नंबरवरनं मला हाय नाही केलं. कधी 2 नंबर ठेवायचे. हा तुमचा पर्सनल ठेवायचा आणि दुसरा बिझनेस. तुम्ही जर बघितलं असेल तर माझा पर्सनल नंबर आणि बिझनेस नंबर वेगळा आहे. याचा फायदा पण सांगतो. ज्या वेळेला व्हॉट्सअपवरनं तुम्ही काय करता, मार्केटिंग करता, तेव्हा व्हॉट्सअपला कुठेतरी माहिती पडतं किंवा एखादं ऍप्लिकेशन वापरता किंवा मार्केटिंग होते, त्यावेळेला हा नंबर बँड होतो आणि तुमचा फोन पे, गुगल पे किंवा येणारा जो संवाद पुढचा आहे तो थांबतो. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, बिझनेस व्हॉट्सअप वेगळ्या नंबरने, जुनं व्हॉट्सअप काय करायचं, वेगळ्या नंबरने करायचं. बिझनेस व्हॉट्सअप ज्या ज्या लोकांचं येईल की मी इन्स्टॉल केले, माझा स्क्रीनशॉट मोबाईल मधून 3 स्क्रीनशॉट काढायचा आणि मला वैयक्तिक पर्सनलला वाटायचं, मी त्याच लोकांना कॅटलॉग कसा बनवायचा, कम्युनिटी कशी बनवायची. कम्युनिटी म्हणजे काय शिकवणार आहे, आता जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत तुम्ही बघा, एकमेकांचे नंबर दिसत आहेत. बरोबर. येस और नो मेसेज मध्ये केलं तरी चालेल. येस किंवा नो मेसेज केलं तरी चालेल, मला दिसतंय चॅटवरती. तर याच्यामध्ये मी तुम्हाला अशी सेटिंग दाखवणार आहे की तुमचे नंबर कुणालाही दिसता कामा नयेत. मग याच्यामध्ये कम्युनिटी काय आहे, अनाउन्समेंट काय आहे, हे मी शिकवणार आहे. पॉइंट लगेच लिहून घ्या काय काय शिकवणार आहे. आणि कुठले तुमचे पॉइंट कव्हर नाही ना होत, ते मला लगेच काय करायचे, सांगायचे की हे नाही पॉइंट कव्हर झाला. त्या रेकॉर्डिंग मध्ये असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. हा पहिला पॉइंट. नंबर 2, याच्यामध्ये 2 प्रकार बघणार आहेत. नॉर्मल फेसबुक कसं नवीन लॉग इन करायचं, बनवायचं कसं, पहिला. दुसरा, बिझनेस पेज. उदाहरण घ्या, सचिन फलने हा वैयक्तिक आहे, शौर्य डिजिटल बिझनेस आहे. जसं तुम्ही समजा शैलेंद्र सर असतील, त्यांचं वैयक्तिक फेसबुक आहे, पण त्यांचं एंटरप्राइजेस असल्यानंतर वैयक्तिक आणि बिझनेस मध्ये फरक पडतो. बिझनेस मध्ये काय होतं, तुम्ही त्या 10,000 ग्रुपमध्ये ऑटोमॅटिक ऍड होता. तुमची जाहिरात बघितल्यानंतर कस्टमर काय करतो, मेसेज करतो, कॉल करतो, त्याचे नंबर फेसबुकच्या ह्याच्यावरती टाकतो. व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरती तुमचा पर्सनल डेटा दिसतो पूर्ण, तुम्ही तुम्ही कुठे गेलात, काय भेट दिली वगैरे ते. बिझनेस वाल्यांना काही फायद्याचं नाही आणि तुम्हाला मार्केटमध्ये फुल स्टॉप मारतात. दुसरी गोष्ट आहे इंस्टाग्राम. हे इंस्टाग्राम फक्त तुम्ही रील बघायसाठी दुसऱ्यांच्या वापरताय, लाईक करताय रात्री झोपताना 1 तास, आणि काय करताय, अजून जर त्याच्यातले आवडले तर लोकांना पाठवताय आणि अजून काय करताय, त्यांचे लाईक वाढवताय.
पण हे न करता आपला एखादा चॅनल काढून आपल्याच घरातल्या लोकांना, मग त्यांना 10 लोकांना शेअर करायचे, त्यांचे 10 लोक. असं जर केलं तर काय होतं, आपला चॅनल किंवा फेसबुकचं जे आहे ते काय होईल, पुढं मोटिवेशन होईल. सर्वात पहिल्यांदा आपण इथं बिझनेसवाले शिकवणार आहे, हे बिझनेसवालं इंस्टाग्राम बिझनेस. युट्यूब, अनेक लोकांना युट्यूब फक्त काय करतात, युट्यूब वरती काय भाजी कशी बनवतात किंवा काही गोष्ट असेल तर सर्च करतात. पण स्वतःच्या चॅनलमध्ये स्वतः एखादा कोर्स कसा ऍड करायचा, त्याची लिंक कशी बनवायची, ती लिंक शेअर कशी करायची, कोणत्याही व्यक्तीला माहित नाही, आपण ते शिकवणार आहेत. ठीक आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, टेलिग्राम. अनेक लोकांना माहीतच नाही की टेलिग्राम मध्ये 2 लाख लोक आहेत. व्हॉट्सअप मध्ये 1,080, ज्या बेसिक याला. आणि तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. फेसबुक मध्ये काही ऍप्लिकेशन आहेत. व्हॉट्सअप मध्ये काय 2 ऍप्लिकेशन आहेत. ग्रुपवरती ऍडव्हर्टाईज करणारं, वैयक्तिक ऍडव्हर्टाईज करणारं. इंस्टाग्रामचे काय ऍप्लिकेशन आहेत. युट्यूबचे काय ऍप्लिकेशन आहेत. टेलिग्रामचे काय ऍप्लिकेशन. वेबसाईट आता जी 100 रुपयामध्ये तुम्हाला दिली ती डोमेन होस्टिंग वाली वर्डप्रेस किंवा ई कॉमर्स. बिझनेस व्हॉट्सअप मी सांगितलेलं असं आहे, पाहिजे तर हा काढून घ्या. अशा प्रकारचं व्हॉट्सअप काय पाहिजे, मला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी एक पिक्सआर्टचा तुम्हाला व्हिडिओ दिला होता. पिक्सआर्टने काय होणार आहे, आपण सांगितलं होतं की मी तुम्हाला बॅनर देणार आहे. तुम्हाला मी उद्यम, शॉपॅक, फूड लायसन्स, जीएसटी चे बॅनर दे. एकानेही माझा नंबर काढून मला पाठवलं नाही सर, मी माझा नंबर टाकलाय आणि बनव. बघा कसं आहे, माझ्याकडे 100-200 लोक आहेत. ज्या वेळेला तुम्ही पर्सनल माझ्याशी टच करणार, सर मॅडम मी बस असं बनवलंय, सर मी असं बनवलंय, त्यावेळेला तुमचं कुठं चुकतंय ना ते मला सांगता येईल. कारण का आपला 1-to-1 क्लास आहे. नंतर शेअर चॅट. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया थोडंसं. लक्षात घ्या, पैसे कमवणं नाहीये, एकमेका सहाय्य करू अवघे श्रीमंत. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. टीम वर्क, सक्सेसफुली वर्क, आणि मंदी संधी घेतो तो खरा उद्योजक. यानुसार आपण काम करतोय. तुम्ही आता स्वतः काय केलेले आहात, सेमिनारला आलेले आहात. याच्यानंतर तुम्हाला असे सेमिनार घ्यायचे आहेत. मग लोकांना कसं आणायचं, काय करायचं, हे मी काय करणार आहे, शिकवणार आहे. यामध्ये बघा, तुम्ही कोणतेही व्यक्ती जर शौर्य डिजिटल कडून कोणतंही काही घेतलेलं असेल, तुम्हाला आपण काय करतोय, डेटाबेस देतोय, असं पाठवलेलं होतं. हा डेटाबेस कसा असतो तो तुम्हाला नंतर दाखवतो. आता याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की फक्त 7 दिवसाचा कोर्स होता. सोमवारी सर्वांचं रेकॉर्डिंग भेटलं. चॅट मध्ये टाका येस किंवा नो. ज्याला भेटलं असेल त्यांनी येस, ज्याला नाही भेटलं त्यांनी नाही टाका. सोमवारी दिलं होतं, मंगळवारी दिलं होतं. चॅट मध्ये टाका सोमवारी येस किंवा नो टाका. सोमवारी दिलं होतं, मंगळवारी दिलं होतं, बुधवारी भेटलं होतं का, गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजे उद्याचं 4 लेक्चर. येस ते येस, नाही तर नाही. मी तुम्हाला ते लेक्चर पाठवतो. याच्या अगोदर तुम्हाला मी काही 100 व्हिडिओ पाठवलेले. किती लोकांनी पाहिले. फक्त त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की त्या युट्यूब चॅनलला जायचं, व्हिडिओच्या बटनाला जायचं. तिथे गेल्यानंतर एक लाईकचं बटन आहे, त्या लाईकच्या बटनाला फक्त क्लिक करायचं. लिहून घ्या कायचा टास्क आहे. लाईकच्या बटनाला काय करायचं, क्लिक करायचं. 100 व्हिडिओ काय करायचे, 1-to-1. फक्त एकच दिवस घालवा, बघायचे. तुम्ही बघितल्यावरती कसं मला समजतं, ज्या वेळेला तुम्ही लाईक बटन करता ना, तेव्हा तुमचा ईमेल आयडी मला दिसतो. मग मला समजतं कोणी कोर्स घेतलाय आणि फक्त असाच ठेवलाय. तर नाही, लक्षात घ्या. पहिल्यांदा टास्क लक्षात घ्या. युट्यूबचा तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्या युट्यूब मध्ये जाऊन 100 व्हिडिओ ते बघायचे. आता त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने बघितलेलं आहे ना, त्या व्यक्तीला प्रोडक्ट, सर्व्हिस, व्यवसाय हे काय आहे, सर्व लोकांना हे माहिती आहे कसं करायचं ते. आपण असं म्हटलं होतं की आता बघा, तुम्ही किंवा मी, आता प्रत्येक जण बघा, लाख रुपये पगार कुणालाच नाही. 30, 40, 50 हजार आहेत. आणि त्याच्यामध्ये बाकीचे लोन किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की आपल्याला सर्व ऍडजस्ट करावं लागतं. कोणीतरी लाल लाईन काहीतरी टाकले, फालतूगिरी केली, तर मी काय करेल, डायरेक्ट मीटिंग म्हणून लेफ्ट करेल, कोणी असू द्या. त्याच्यानंतर या 4 ऑप्शन दिसते तुम्हाला, 10 ऑप्शन. सध्याच्या व्यवसायात स्पर्धा असल्यामुळे यापैकी तुम्ही कशासाठी आलात, कोणतंही सांगा की बाबा 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर किंवा 3 नंबर. मेसेज मध्ये टाका. किती लोकांचे स्नेप येत आहेत, 1, 2, 3. बाबा हा मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुमच्याकडे आलोय. फक्त 11 मेसेज आले, 12 नंबर टाकायचे, फक्त लिहायचं पण नाही बाबा 5 नंबर साठी आलो,
काय महिला असेल ते बोलत घरून काम करण्याची इच्छा आहे परंतु संधी मिळत नाही, काहीतरी असेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी एक ई बुक देतोय. त्या ई बुक मध्ये तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप किती लोकांना भेटलं, येस किंवा नो टाका. कारण का हे मी सेमिनार मध्ये पण दाखवलेलं, तुमच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं, पण तुम्हाला भेटलं नाही आणि तुम्ही काय केलं, मागितलंच नाही. असं करू नका. नाही भेटलं तर नाही सांगा, भेटलं नाही तर येस सांगा, फक्त येस और नो. आता पुढे गेल्यानंतर 100 रुपयामध्ये मोबाईल डिजिटल मार्केटिंग कोर्स मी असं दाखवलेलं तुम्हाला, आठवतंय का? की मी तुम्हाला असं सांगितलं होतं कंटेंट रायटिंग तुम्ही स्वतः करणार, मोबाईलमध्ये डिझाईन स्वतः करणार, मी नाही तुम्ही स्वतः. फेसबुकचं पेज स्वतः करणार, अकाउंट त्याच्यात सेटिंग मध्ये बारकावे काय ते स्वतः, गुगल प्लॅटफॉर्म, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि पेड मार्केटिंग कसं करायचे, लीड कशा मिळवायच्या, जास्तीत जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं याचं प्रशिक्षण. बरोबर. व्हॉट्सअपला जो कोर्स पाठवला तो तुम्ही फक्त घेतला आणि पुढे काही केलं नाही, फक्त एकच व्हिडिओ बघितला. असं करू नका. पाहिजे तर आजचा दिवस घ्या पूर्ण, उद्याचा दिवस घ्या, शनिवार आणि रविवार. मी समजू शकतो आपला जो सेमिनार आहे तो चालू दिवसामध्ये झालाय, अनेक लोकांना तेवढं टायमिंग भेटत नाही, म्हणून आपण 2 दिवसाचा ब्रेक घेऊन शनिवारी आणि रविवारी फुल टाइम काय करूया आपण याच्यामध्ये सेमिनार घेऊन एक एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करूया. दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय केलं होतं, डिजिटल सर्व्हिस, ग्राफिक सर्व्हिस, मार्केटिंग सॉफ्टवेअर आणि व्यवसाय कागदपत्र. ही किती लोकांनी मिनी वेबसाईट स्वतः बघितली? बघितलीच नाही तुम्ही. तुम्हाला उदाहरण सांगतो, शौर्य डिजिटलची जी वेबसाईट तुम्हाला दाखवली होती, ldweblinkइन स्लॅश शौर्य डिजिटल, किती लोकांनी पाहिली? येस किंवा नो सांगा. त्याच्या जर तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही डिजिटल सर्व्हिस, ग्राफिक सर्व्हिस, मार्केटिंग आणि व्यवसाय कागदपत्र या चारही ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला वेबसाईट भेटल्या असत्या. तर थोडंसं लिहून घ्या, ह्या वेबसाईट तुम्ही शोधा. मी तुम्हाला एक लिंक दिले. ऑलरेडी ज्या ज्या लोकांना मिनी वेबसाईट दिले त्या त्या लोकांना आहे बघा. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामचं जेवढं आयकॉन दिसतंय ना, तिथं लिंकला क्लिक करायचं, हे तुम्हाला दिसेल. पुढे जाऊ द्या. आता ज्या ज्या व्यक्तीने काय केलेलं आहे, डिजिटल मार्केटिंगचा 111 रुपये भरून कोर्स घेतला, त्या व्यक्तींना मी काय केलं होतं की अशा प्रकारचं व्हिडिओ काय केलं होतं पाहायला दिलं होतं. तुम्ही नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रस्तावना असेल, डिजिटल मार्केटिंग कोर्स असू द्या. मी याच्यात अजून एक दिलं होतं ग्राहक सेवा केंद्र, याचा फायदा काय सांगितला होता. मी तुम्हाला काही बॅनर दिले होते, उद्यम शॉप याचे बॅनर दिले होते, कुठल्या डॉक्युमेंटला काय लागतात, कशाचं किती मानधन आहे, हे सर्व दिलं होतं. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून पाहिलंच नाही. दुसरं, उद्यम आधार म्हणजे काय, शॉपॅक्ट म्हणजे काय, पॅन कार्ड म्हणजे काय, हे मी ईबुक दिलं होतं तुम्हाला. ते ईबुक पण तुम्ही पाहिलं नाही. मिनी वेबसाईट तुम्हाला दिली होती, तुम्ही काय केलं नाही, एडिट केली नाही. तर तसं नका करू. तुम्ही काय करा, एडिट करा. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचं हे जे सर्व आहे ते ऑलरेडी मी त्याच्यामध्ये व्हिडिओ दिले होते, ते तुम्ही अजून पाहिलं नाही. मला कसं समजतं तुम्ही पाहिलं? मी बघा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा असं सांगितलं होतं की हा एक तुम्हाला पाठवल्यानंतर मी असं सांगितलं होतं की तुमच्या ईमेल आय डीने मला एक्सेस होतो, आणि त्या ईमेल आय डीने एक्सेस झाल्यानंतर मला दिसतं कोणत्याही व्यक्तीने. तर ठीक आहे, आपण 2 दिवसाचा जो ब्रेक आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला दिसलं नसेल, पण आजच्या आज बघा. तुमच्या लक्षात आलं ना कुठं जायचंय? युट्यूब चॅनलला जाऊन वरती व्हिडिओ मध्ये जायचं. व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर राईटला 1 2 3 4 करून फक्त तिथे एक लाईकचं बटन आहे, तर लाईकच्या बटनाला क्लिक करायचं, आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचे 100 कोर्स दिसतील अजून. आता तुम्हाला बघा वरती 85 दिसत असेल युट्यूबला गेल्यानंतर, पाहिजे तर मोबाईल मधनं तुम्ही चेक करा. 85 दिसत असतील, पुढचे दिसत नाहीत, कारण का तुम्ही ते बघितले नाहीत. आता याच्यानंतर तुम्हाला मी असं सांगितलं होतं की आपल्याला 1च तास काम करायचे संध्याकाळी, 1च तास. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून सांगितलं होतं की तुम्हाला कुठली बॅच पाहिजे. त्यासाठी मी काय केलं होतं, ग्रुपवरती टाकलं होतं. अनेक लोकांनी रिप्लाय नाही दिलं, तर मी आता काय करतो, मीटिंग संपल्यावरती ग्रुपवरती टाकतो तुम्हाला कोणती बॅच पाहिजे. लगेच मला काय करायचे, रिप्लाय द्यायचे, मिनी वेबसाईट बघायची आणि युट्यूबचं चॅनल काय करायचं लगेच बघायचं. ही मी तुम्हाला वेबसाईट ऑलरेडी काल मंगळवारी तुम्हाला शिकवली, कसं याच्यामध्ये जायचं. मी मगाशी म्हटलो ना की ही वेबसाईट तुमच्याकडे माझी आहे, माझी आहे. ह्यामध्ये कुठे तुम्ही काय करा, लिंकला क्लिक करा, काय दिसतंय ना ते तुम्ही बघा. मी आता तुम्हाला अगोदर काहीच दाखवत नाही.
आता त्याच्यानंतर बघितलं की मी तुम्हाला अजून एक उदाहरण दिलं होतं की एक पायाचं टेबल आहे आणि चार पायाचं टेबल. आता बघा, जो पुरुष आहे तो काय करतो, एकटाच कमवतोय. पण समजा त्याचा जॉब गेला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर काय होतं, पूर्ण प्रॉब्लेम होतो. पण तोच पुरुष आपला जॉब करताना जर इतर इन्कम किंवा एक पाय म्हणजे त्याची पत्नी किंवा एखादा मुलगा तिचा किंवा अजून घरातले असेल तर काय होतं, चार पायाने इन्कम येतं. म्हणजेच तुम्हाला काय होतं, चार पायांचा टेबलच आताच्या गरज आहे, एक पायाच्या टेबलवरती नाही. व त्यासाठी तुम्हाला फक्त एक तास आमच्याकडे राहून चार एजन्सी तुम्हाला कायमच्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला स्वतः करायच्या आहेत. आता तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की उद्यमाधार असू द्या, गुमास्ता असू द्या, फूड लायसन्स, जीएसटी असू द्या किंवा ITR फाईल असू द्या, मी प्रत्येक व्यक्तीला लिहून दिले हे कशासाठी लागतं हे. मी उद्या जेव्हा सेमिनार घेणार तेव्हा मी काय करणार, डायरेक्ट चॅटिंग वरती जाणार आणि मी सांगणार, समीर सर, पॅन कार्डला काय लागतं, आयुष्यमान भारतला काय काय लागतं, पासपोर्टला काय लागतं, सांगा. मग तुमच्यामध्ये काय होणार, जी 10-15 लोक असतील ना, ते काय करणार, गडबडून जाणार. म्हणून उद्याचा दिवस आहे, तुमच्याकडे मी पाठवले. तुम्हाला नसेल भेटलं ना तर नाही सांगा, भेटलंय ना का नाही. प्रत्येकाला मी पाठवलंय, प्रत्येकाला पाठवले, येस किंवा नो टाका मेसेज. प्रत्येकाला पाठवलंय व्हॉट्सअपला. ज्या वेळेला तुम्ही 111 पाठवतात त्याच वेळेला मी एक लिंक पाठवतो, त्या लिंक मध्ये सर्व असतं आणि खाली त्याला टॅग केलेलं असतं, हा तुमच्या मोबाईलने 100 व्हिडिओ बघा. त्या लिंकला तुम्ही क्लिकच करत नाही, खाली खाली जाऊन तो तुमचा प्रॉब्लेम होतो. आणि मी अशा प्रकारचा तो बॅनर दिलेला असतो, याच्यामध्ये बघा क्लिअर दिसतंय. येतंय लक्षात. आता पुढे गेल, याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर जे व्हिडिओ दिलेत त्या अशा प्रकारचे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरनं खातं कसं तयार करायचं, पेज कसं तयार करायचं, बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय, हे ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहे, पण तुम्ही बघितलंच नाही. आणि मी पुढे का जात नाही, कारण का जोपर्यंत तुम्ही बघत नाही, वन टू वन मी घेत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. म्हणून मी उद्या वन टू वनच घेणार, तुमचं प्रत्येकाला विचारणार आणि त्याच्यानंतरच पुढे जाणार. मला काय एका दिवसात शिकवून काय पुढे पण जाता येतं, पण तसं मला करायचं नाही. येते लक्षात. आता पुढे जरा बॅकग्राऊंडला कधी पण लक्षात ठेवायचं, मीटिंगला जेव्हा आपण बसतो ना तेव्हा आपला जो आवाज आहे ना तो समोरच्या व्यक्तीला गेला नाही पाहिजे, असं फक्त बघायचं. कारण का कसं होतं, तो व्हिडिओ किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते ओपन असतात आणि तुमचं जे घरातलं असतं किंवा बाजूचे बोलतात ना ते थोडंसं काय होतं, दिसतं. ठीक आहे. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, असे रिव्ह्यू तुम्हाला कस्टमर कसा देईल हे मी काय करणार आहे, तुम्हाला स्वतः वेबसाईट बनवायला शिकवणार आहे. कोणी बनवले का, कोण आतापर्यंत बनवता का की मीटिंग मध्ये आहे तो अशा प्रकारची वेबसाईट कोणी बनवले का. मेसेज मध्ये टाका मी बनवले. नाही बनवली तर नाही माहीत टाका. चार्ट मध्ये फक्त टाकायचे माहित आहे, माहित नाही, दोन पैकी उत्तर द्यायचे. माहित आहे, माहित नाही. 28. सर्वात महत्वाचं आहे याच्यामध्ये, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं 7276913082, हा एकच नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. आणि इथे मी खाली दिला होता 7218365310. सर्वांनी लिहिला ना. पुन्हा रिपीट करतोय, कॉलिंगला हा वापरायचा रात्री 8 ते 12, 7218, सकाळी 11 ते 5, हा दोन नंबरला करायचा आहे. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स देणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, वेबसाईट क्रिएशन असू द्या, या सर्व गोष्टी शिकणार आहोत. घर बसल्या कसं कमवता, आणि टोटली मराठीमध्ये. याच्यामध्ये मी तुम्हाला ईबुक देतोय, व्हिडिओ देतोय, या सर्व गोष्टी काय करतोय, देतोय. ग्राहक सेवा केंद्र, बॅकग्राऊंडचा अजूनही आवाज येते बघा कसं असतं. मी रिमूव्ह का करत नाही की तुम्हाला पण समजलं पाहिजे कॉमन सेन्सने की आपण काय केलं पाहिजे ते. ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर स्टेटस, मी तुम्हाला चार बॅनर फक्त दिले होते ग्रुपमध्ये, उद्यम, शॉपॅक, फूड लायसन्स, गॅजेट बी. आणि त्याच्यावरती मी सांगितलं होतं की इथं माझी खाला नंबर आहे, जो खाली नंबर, त्या खाली नंबर काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचा नंबर टाकायचा. मी अनेक लोकांना सांगितलं होतं की ते बॅनर जे आहेत ते मला काय करा, पाठवा. एकाही व्यक्तीने पाठवलेलं नाही. आणि ते पण बॅनर बघा मी असे दिले होते. फोटो काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नसतील तर काय करा, मला व्हॉट्सअप करा, मी पाठवतो. फोटो काढला का मग पुढे जातो, फोटो काढून घ्या. काढला असेल तर यस टाका, जेणेकरून मला पुढे जायला. मेसेज मध्ये टाका यस. यस ठीक आहे, काढला. दुसरा दुसरा फोटो काढून घ्या. मी सर्व तुम्हाला काय करणार आहे, बॅनर देणार आहे. याच्यामध्ये स्वतः बघा ब्लँक जागा ठेवली, याच्यामध्ये तुम्ही नाव
आणि नंबर कसा टाकला ते पण शिकवणार आहे. काढला 3 नंबरचा फोटो बघा. 3 नंबरचा फोटो काढा. काढला असेल येस टाका मी पुढे जायला. 4 नंबरचा फोटो आणि 5 नंबर. कारण का तुम्ही जी मिनी वेबसाईट बघितली ना, बनवलेली बघितली ना, याच्यामध्ये तुम्हाला समजलंच नाही की 35 प्रीमियम थीम्स काय आहेत, किंवा शेअर मी करू शकतो, अनलिमिटेड अपडेट कसा करू शकतो, त्यामध्ये फीडबॅक कुठे येतो, 20 प्रोडक्ट मी कुठे ऍड करतो, प्रोफाईल फोटो मी कुठे टाकतो, डिझाईन मी 10 वेळा कशी काय बदलतो. तुम्हाला माहीतच नाही की 30 डिझाईन आहेत, मी एकच दिली. त्या तुम्ही 30 करायला पाहिजे होत्या, ते तुम्ही केले नाही. 10 प्रोडक्ट असू द्या, गॅलरी असू द्या, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही वापरल्यावरती तुम्हाला समजणार आहे. युजर नेम आणि पासवर्ड प्रत्येकाला भेटला. आणि कधी पण लक्षात ठेवायचं की माझा मेसेज कसा असतो, नेम, मोबाईल, ईमेल आय डी, बिझनेस नेम. ज्या व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, बिझनेस नेम 7218365310 ला येत नाही, त्यांनी काय करायचं, त्याची मिनी वेबसाईट भेटणार नाही. त्यामुळे ज्याने अजून दिला नसेल ना, त्यांनी लगेच पाठवून द्या. कारण मॅडम आता लगेच मॅडम सांगतात की 7218 ह्या नंबरवरती कोणाचा तरी ईमेल आय डी आला नाही. तुम्ही चेक करा की आपण, एक कॉमन सेन्स आहे की मी मेसेज मध्ये लिहून देतो तुम्हाला, नाव, मोबाईल, ईमेल आय डी, बिझनेस नेम. येते लक्षात? आता पुढे. हा, बरोबर. आता तुम्ही पुढे गेल्यानंतर आपण काय केलं होतं की डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स सांगितला होता, ग्राहक सेवा केंद्र केलं होतं, आणि याच्यामध्ये व्हॉट्सअप मार्केटिंग केलं होतं. किती लोक व्हॉट्सअपचं मार्केटिंगचं ऍप्लिकेशन वापरतात? बूट मास्टर किंवा डब्ल्यू ए सेंटर किंवा फेसबुकचा ऑटो पोस्ट. कोण वापरत असेल तर चॅट मध्ये टाका येस, नसल वापरत ते नका. मग तशी मी, जर तुम्ही वापरत असाल तर मी काय करणार नाही, ट्रेनिंग घेणार नाही. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी काय करेल, त्याची ट्रेनिंग घेईल. जर खरोखर वापरत नसेल तर नाही टाका, मी नो टाका, मी तुमची काय करेल, शिकवेल मी तुम्हाला. येते लक्षात? पुढे गेल्यानंतर बघितलं तुम्ही की अशा प्रकारे काय आहेत की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या, जिल्हा वाईज आपण काय करल्या, महिला ठेवल्या होत्या आणि एजन्सी दिल्या होत्या. आपण काय आता काय करतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्याला 1000 एजन्सी करायची आता. 1000 एजन्सी नंतर बंद करायची आता. आणि याच लोकांना आपल्याला काय करायचे, शिकवायचं आहे घरी बसून. तुम्ही आता जर बघितलं तर 3 महिने पावसाळे प्रत्येक जण रात्री 8 नंतर घरी असतो. आणि ह्या 3 महिन्याचाच आपल्याला फायदा काय करायचा आहे, पूर्ण करून घ्यायचा आहे. डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स असू द्या किंवा अशा प्रकारचं सेंटर तुमचं असू द्या. आणि अशा प्रकारच्या ज्या सर्व्हिस आहेत त्या तुम्ही काय करू शकता, स्वतः देऊ शकता. अनेक लोकांना प्रॉब्लेम असतात, सर मला लोगो करता येत नाही. अनेक लोक बोलत असतात की मला बॅनर बनवता येत नाहीत. अनेक लोक बोलतात की व्हिडिओ बनवता येत नाहीत. अनेक लोक बोलतात की याच्यामध्ये आम्हाला एखादा रील्स वगैरे बनवता येत नाही. तर आपण काय करतो, तुम्हाला ग्राफिकचा फुल कोर्स देतो, ज्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी तुमच्या कव्हर झालेल्या असतात. टोटल वेबसाईटने असतं. आता जो फोन तुमचा जो डेमो आहे तुमच्याकडे, तो युट्यूबचा आहे. टोटली उद्या बंद होणार आहे रविवारी. त्यामुळं आता जे जे तुम्हाला पाठवलेलं आहे ते फक्त आज आणि उद्या बघायचे. टोटल वेबसाईटवरनं सगळं बंद होणार आहे आणि डायरेक्ट टोटल वेबसाईटला जाणार आहे. त्यामुळे युट्यूबचं चॅनल टोटल बंद होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पाठवलेले फक्त काय करायचे, आज आणि उद्यामध्ये सर्व बघायचे टायमिंग काढून. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटेंट कसे बनवायचे हे दाखवलं होतं, व्हिडिओ कसे बनवायचे दाखवलं होतं. आणि ऍप्लिकेशन आहे बघा, हे ऍप्लिकेशनचा एक फोटो काढा. फोटो काढल्यावरती यश टाका. हे प्रत्येक ऍप्लिकेशन काय आहे, त्याचा फायदा काय आहे, हे ऑलरेडी मी दाखवलं होतं. झालं असेल? ठीक आहे, गुड. पुढे घेतो. आता याच्यामध्ये तुम्ही स्वतः जाहिरात कशी बनवता, की सर मला ना हे ना मराठीमध्ये टायपिंग करून पाहिजे, मी कसं करू शकतो, मला इंग्लिश लिहिलंय मी आणि मला मराठीमध्ये करायचंय. तर मला हे असं आयकॉन पाहिजेत. तर मला इथं काहीतरी असा मोबाईलचा फोटो पाहिजे, किंवा अशा प्रकारचं कलर करायचं कसं. तर हा पण ग्राफिक कोर्स तुम्हाला देतो, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, कव्हर करता. मी पाठीमागच सांगितलं होतं की अनेक लोक पहिल्यांदा काय करायचे, लोक भेटायला जायचे, व्यवसाय मीटिंग घ्यायच्या, ट्रॅव्हलिंग करायचे, अनेक सेमिनार घ्यायच्या, बिझनेस मीटिंग घ्यायच्या, पण तेवढी लीड जनरेट व्हायची नाही. कारण का तुमचा टायमिंग आणि पैसे जायचा. आपण काय करताय, न बोलता मार्केटिंग घरी बसून जगाच्या कानाकोपऱ्यात तुमचं प्रोडक्ट कसं विकणार. कारण का असं मी एक डिजिटल विजिटिंग कार्ड देणार, ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने क्लिक केल्यावरती कॉल लागतोय, व्हॉट्सअप होतंय, ईमेल येतोय,
लोकेशन समजतंय, फेसबुकचं समजतंय आणि एकाच क्लिकवरती तुम्ही वेबसाईटला माझ्या बघितलात ना, तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पूर्ण डिटेल्समध्ये काय हे दाखवलेलं आहे तुम्हाला. मिनी वेबसाईट. अनेक लोकांना मोठी वेबसाईट न बघता छोटी वेबसाईट आहे ती कशा प्रकारे पाहिजे ते ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, तुम्हाला मिनी वेबसाईट दिलेली आहे. ज्या व्यक्तीने अजून मिनी वेबसाईट भेटली नसेल, 7218365310 एका मिनिटामध्ये 111 रुपयाचं स्क्रीनशॉट पाठवायचे. मॅडम बसले त्या लगेच करून देतील हा. जर कुणाला भेटली नसेल तर. त्याच्यानंतर गुगल वेबसाईट. आपण आपण काय करणार आहे, लाईफ टाईम साठी तुम्हाला कशी कस्टमर कसा आणायचा, परत पैसे द्यायचे नाहीत, मग तुम्हाला लाईफ टाईम कसे लोक कसे आले पाहिजे तुमच्याकडे हे शिकवणार आहोत. कस्टमर डेटाबेस 70 करोड ग्राहक डेटाबेस, मग व्हॉट्सअपचे 10,000 ग्रुप, फेसबुकचे 10,000 ग्रुप मध्ये कसे होत आहे, ऍप्लिकेशन कसे करताय, बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग कसं करताय, रेडीमेड जो डिझाईन डेटा आहे, मकर संक्रांत, गणेश चतुर्थी 365 दिवसाचे, फक्त काय करायचे लोगो आणि फोटो ठेवायचे. मग ते कसं करताय बघा. हे आतापर्यंत तुम्ही बघितलं तर अनेक लोक फक्त सेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, इतर जो असेल उभाटा वगैरे, या लोकांचे काय करतात, फक्त बॅनर बनवायला घेतात, फोटो चेंज करतात आणि रोजचे 1,000 रुपये कमवतात. ऍप्लिकेशन देतोय. अनेक लोकांना टायमिंग नसतो. मग कॉम्प्युटर जर असेल तुमच्याकडे तर ऍप्लिकेशन देतोय, ऑटो होतंय. हे व्हॉट्सअपला मार्केटिंग करतंय, फेसबुकला मार्केटिंग करतंय, हा डेटा काढून देतंय ह्या मोबाईलवरती. मोबाईलवरती असं करते, दिवसभरचे कॉल येत आहेत ते उचलत नाहीत, मग ऑटोमॅटिक त्यांना मेसेज जातोय. असं काही ऍप्लिकेशन आहे, ते पण तुम्हाला दाखवतंय. अनेक लोक लोगो बनवण्यासाठी 3D लोगो असू द्या, 2D लोगो, भरपूर पैसे घ्यायचे. हा फ्री मध्ये कसं बनवतात हा पण तुम्हाला आपण काय करणार आहोत, शिकवणार आहोत. म्हणजेच काय होईल की तुम्ही डिझायनिंग प्रिंटिंग जो आहे तो कोरल आणि फोटोशॉप तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. वेबसाईट कशी बनवायची, युट्यूब चॅनल कसं बनवायचं, व्यवसायाचं स्वतःचं मार्केटिंग करायचं आणि दुसऱ्याचं कसं करायचं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला मी सॉफ्टवेअर सांगितले होते बरोबर. आणि अशा प्रकारचं बनवायचं कसं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही ते 100 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी काय होतात, क्लिअर होतात. तोपर्यंत होणार नाहीत. तुम्हाला मी एक सांगितलं होतं की 222चा कोर्स सांगितला होता, 222चा. ज्या व्यक्तीने 222 721836531 ला दिलं होतं, त्यांना हे जे बॅनर आहेत ना, ऑटोमॅटिक एडिट टोटल बनवलेले आहेत. फक्त इथं तुमचा नंबर एकदा टाकला का काय टेम्पलेट वरती बदलतोय फक्त, आणि तुमचं नाव पण बदलतंय. फक्त इथं नंबर बिंबर आणि हे सगळे बॅनर तुम्हाला दिलेत. ज्यांनी 222चा जो ग्राफिकचा कोर्स खरेदी केलाय त्याला टोटली बॅनर दिलेले आहेत. आणि रेडीमेड फक्त 10 मिनिटामध्ये एका बॅनर मध्ये फक्त काय करायचं, तुमचा नंबर टाकायचा, टोटली सर्व बॅनर वरती ऑटोमॅटिक येणार. आणि मग लगेच डाउनलोड करून जेपीजी करायचं, याचा एक व्हिडिओ पण दिलेला आहे. ज्याने 222चा 7218365310 ला पेमेंट केलेलं नसल त्याला हा भेटला नसल. जे व्यक्ती आत्ता पण करतील आणि 222चा स्क्रीनशॉट बघितल्यानंतर मॅडम लगेच जे आहे ते मटेरियल आणि त्याच्यामध्ये नाव बिव कसं टाकायचं हे सगळे व्हिडिओ देत आहेत तुम्हाला. टोटली बॅनर बनवले, ते काही तुम्हाला स्वतः कुठलाही बनवायचं नाहीये. ठीक आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया. याच्यामध्ये मी पुढे बघितलं की मेन मुद्द्यावरती येऊया, फोटोशॉप. ज्याच्याकडे कॉम्प्युटर आहे तो नंतर फोटोशॉप शिकू शकतो. मोबाईलवाल्यांना फोटोशॉप हा फक्त बघता येईल. शिकायचं म्हटलं तर कॉम्प्युटर जरी भाड्याचा आणला तरी पण आपण काय करणार, याचं तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह ट्रेनिंग देतोय. त्यामुळे तुम्ही जरी नोट्स लिहून घेतल्या तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. फोटोशॉप 100 रुपयामध्ये देतोय. मार्केटमध्ये 4-4.5 ला आहे. कोरल ड्रॉ असेल, कॅनवा असेल, किंवा मी मगाशी म्हटलं होतं असे बॅनर सर्व पक्षाचे कसे करायचे, त्या अशा प्रकारचे तुम्ही बनवू शकता. स्विचर पोस्ट असतील, डिजिटल डायरी, याचा अर्थ असा होतो की तुमची डिरेक्टरी मी तुम्हाला दाखवतो. मी फक्त 2 दिवसाची डिरेक्टरी कशी गेली तर लाईव्हच उदाहरण देणार आहे तुम्हाला, म्हणून थोडंसं पुढे इमेज ढकलतोय. ठीक आहे. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन आहे. मी अजून गुगल मॅप डेटा एक्स्ट्रॅक्टर हे काय करतं हे पण तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले नाहीत, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत. तुमच्याकडे व्हिडिओ नसतील, आत्ताच 7218365310 आणि 727691 ज्या माझा नंबर आहे त्याच्यावरती टाका, सर मला आतापर्यंत व्हिडिओज भेटले नाहीत. जरी भेटले असेल ना तरी टाका, मग मी काय करेल परत टाकेल, जेणेकरून काय होईल तुम्ही पुन्हा बघाल. आता लगेच मेसेज करा, माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला करा, मला व्हिडिओ भेटले नाही एवढं फक्त शब्द टाका, मी पुन्हा पाठवतो जेणेकरून तुमच्याकडून मिस होणार नाहीत. मला व्हिडिओ भेटले नाहीत.
7276913082 वरती करायचा मेसेज. मला व्हिडिओ भेटले नाहीत. इंग्लिशमध्ये करा, मराठीमध्ये करा. ठीक आहे. आता फक्त काय करायचं, एवढं फक्त ना, हा एवढा फक्त स्नेप काढून घ्या. हा स्नेप आहे ना, तो कायमचा तुम्हाला लागणार आहे. आणि झाल्यावरती यस करा, मग आपण प्रॅक्टिकल वरती फक्त 4 मिनिटांमध्ये कव्हर करू. मग नंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार तेव्हा आपण 1 to 1 घेऊया. झालं का स्नेप काढून? यश टाका. झालं असेल तर यश टाका. मग आपण पुढे जायला डायरेक्ट लाईव्हला जाऊ. आपल्याकडे 4च मिनिट आहेत. कारण का आपण शनिवार रविवार मध्ये हा कोर्स पूर्ण क्लिअर करणार आहे. मला अनेक लोकांचे फोन आले होते, सर आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहोत, मग आमचं शिकवलेलं राहतं, त्यामुळे आपण काय केलंय, शनिवार रविवार पाहिजे तर शनिवारी पण जाऊ द्या, पण रविवारी फुल दिवस घेऊ. 7 तास गेले तरी चालेल. पूर्ण कोर्स आपण 7 तासाचा घेऊ. सकाळी 10 ते 5 पण क्लिअर करू तो कोर्स. झाला. आता आपण थोडस मी प्रॅक्टिकल दाखवतो, मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवणार आहे काय, पाहिजे ते एक फोटो काढून घ्या. अशा प्रकारची वेबसाईट बघा, ह्याला गुगल वेबसाईट म्हणतात. आणि कस्टमर काय करतो, तुमच्यापर्यंत काय करतो, पोचतो. फोटो काढून घ्या लगेच. फोटो काढून घ्या तुम्ही. काय करायचं, जेव्हा सेमिनार असतो ना, त्या 3 काय करायचं, पटकन स्क्रीनशॉट काढायचा. अशा प्रकारची वेबसाईट ही स्वतः बनवतात फ्रीमध्ये. मग ते कशी बनवायची, कस्टमर तुमच्याकडे कसं येणार, फोटो कसं तुम्ही टाकणार, हे सर्व दाखवतोय. दुसरं आपण काय करतोय, तुम्हाला अनेक लोक म्हणतात सर मला कंटेंटच बनवता येत नाही. मी म्हणतो चल ठीक आहे, कसं बनवता येत नाही, मी असं सांगितलं. डिजिटल, बघा मी काय करतो, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग मिनिंग. बघा मी इंग्लिश मध्ये टाकतोय मिनिंग म्हणजे काय, बेनिफिट, BENFIT, बेनिफिट म्हणजे फायदे कुणाला, ओनर म्हणजे मालक, अँड कस्टमर, CUSTOMER. इंग्लिश नसेल व्यवस्थित तरी चालेल, फक्त एवढं दिलं तरी चालेल. डिजिटल मार्केटिंग मिनिंग, बेनिफिट, ओनर अँड कस्टमर. ठीक आहे. आणि व्हाय, का, एवढं टाकायचं. आणि फक्त काय टाकायचं, इन मराठी. झालं का, जाऊ का पुढे. आणि इथं काय करायचं, क्लिक करायचं. मी काय केलं बघा, डिजिटल मार्केटिंग मिनिंग, बेनिफिट, ओनर, कस्टमर, व्हाय मराठी. मी एकदम साधं टाकले तुम्हाला जमायसाठी. याचे जे सगळे प्रॉम्प्ट आहेत ते मी तुम्हाला देणार आहेत एकदम व्यवस्थित. पण मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं बघा. एका सेकंदामध्ये तुम्हाला बघा कसा लिहून आला. म्हणजे अशा प्रकारचा येतो. मग तुमचा कोणताही बिझनेस असू द्या, कुणाचं ब्युटी पार्लर असेल, कुणाचं LIC एजंट असेल, कुणाचं हॉटेल असेल, याला कंटेंट स्वतः कसं बनवतात हे मी शिकवणार आहे. झालं. पुढे जाऊया. नेक्स्ट, तुम्ही स्वतः गुगल वरती, झूम वरती, इतर याच्यावरती मीटिंग कशी घेताय, स्निप काढून घ्या. मी स्वतः दाखवणार आहे तुम्हाला की तुम्ही मीटिंग क्लायंटशी 1 to 1 कसं करायचं हे शिकवणार आहे. दुसरी गोष्ट, पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला ड्राईव्ह, ड्राईव्ह मध्ये कसं जायचं, ड्राईव्ह मध्ये कोर्स कसा ठेवायचा, तो लोकांना कसा हे करायचा. मग शेअर करताना जर काही लोकांना दाखवायचंय, काही लोकांना नसेल तर कशा प्रकारे. युट्यूब वरती हा कोर्स कसा करायचा तुमचा, माझा नाही, मला माहिती. फेसबुकला, इंस्टाग्रामला कसं करायचं. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं होतं की डेटाबेस बघा, याच्यामध्ये बघा 10 6 22 बघा. याच्यामध्ये बघा ऑटोमॅटिक तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट याच्यामध्ये शिकवतोय स्लाइड कसं करायचे. ऑटोमॅटिक त्या व्यक्तीचा डेट, टायमिंग, ईमेल ऍड्रेस, त्यांचं नाव, पत्ता, व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID सर्व काय होतं येतंय. लक्षात घ्या, इथं सर्व डेटा तुमचा ऑटोमॅटिक, तुम्ही फोन फॉर्म भरला आणि येतंय. गुगल ट्रान्सलेट. आता बघा अनेक लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, सर मला ना इंग्लिश मराठी येत नाही, मग काय करायला पाहिजे. मी असं टाकलं की मराठी, बघा लक्षात घ्या, मी काय केलं, मराठी असं केलं. ठीक आहे. मराठी केल्यानंतर इथं ट्रान्सलेट कसं होईल ते दाखवतो, किंवा दाखव, MARATHI, मराठी. हे जे दाखवलंय ते इथं कसं होणार हे पण मी तुम्हाला दाखवणार, इंग्लिशचं मराठी व्यवस्थित दाखवणार. प्रेझेंटेशन, हे मी प्रेझेंटेशन बनवल्याच्या स्लाइड कशा बनवायचे हे दाखवणार आहे. त्याच्यानंतर पुढे मी दाखवणार आहे की अशा प्रकारचं
ब्लॉगर तुम्ही कसे स्वतः फ्री मध्ये 1 रुपया द्यायचा नाही, स्वतः बनवायचंय. त्याच्यानंतर ब्लॉगर नंतर एक वेबसाईट आणि व्हॉट्सअपला मी काय करणार आहे